गायकवाड यांना मतदानासाठी परवानगी देण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी, गणपत गायकवाड यांना मतदानासाठी परवानगी देण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे आणि त्यानंतर आता गणपत गायकवाडांना मतदानासाठी परवानगी देण्यात आली आहे। तर आमदार गणपत गायकवाड यांना मतदानासाठी परवानगी देण्यात आली आहे। गणपत गायकवाड यांना तळोजा जेलमधून इथे विधान भवनात मतदानासाठी आणण्यात आलं, मात्र विरोधकांनी त्यांच्या मतदानासाठी आक्षेप घेतला होता। तुरुंगात असताना ही परवानगी कशी असा सवाल करण्यात आला, कारण यापूर्वी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देखील मतदानासाठी परवानगी नाकारण्यात आली होती। मात्र आता निवडणूक आयोगाने गणपत गायकवाड यांना मतदानासाठी परवानगी दिली आहे। गणपत गायकवाड यांनी मतदानासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितली होती आणि न्यायालयाने देशाचा देखील अपमान करते। आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 ला मी पत्रकार परिषद घेतली होती। 6000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणला, तरी देखील ह्यांनी पंतप्रधान महोदयांना आणून 18 जानेवारीला भूमिपूजन करून घेतलं। त्या रस्त्यांमधून एक सुद्धा रस्ता चालू नाही। काल भाजपचे देखील आमदार बोलत होते। काल अनिल परब साहेबांनी मला वाटतं हक्कभंग आणलेला आहे। तसंच आपल्याला आठवत असेल कोस्टल रोडच्या कामासाठी जे आमचं काम आहे त्या कामासाठी पण आणत होते, पण तो कोस्टल रोड देखील अजून पूर्णपणे उघडलेला नाही आणि जे काम चालू आहे त्या कामाचं देखील खोटं भूमिपूजन करायला आणि ज्यांनी बॉन्ड दिलेत त्यांना काम देण्यासाठी आज पंतप्रधान महोदयांना आणत आहेत। मी त्यांना अवगत करत आहे की हे तुमचं नाव बदनाम करतात, आपण जरा लक्ष घालून ह्यांच्यावर कारवाई करावी। हा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि जे आम्ही सतत सांगत आहोत की लोकशाहीला धोका आहे बघा, ह्याच्यात सर्वांना न्याय समान पाहिजे, हे लोकांसमोर आहे। ते वाचावं तेवढं कमी आता, पण ठीक है जाओ, तो त्याच्यात मी जात नहीं। मैं फिर एक बार दोहराऊंगा कि हमारी जो मांग है, मुंबई के लिए इस बजट में कुछ नहीं मिला। हमारी मांग यही है कि जो सारे SRAs, जो स्लम रीडेवलपमेंट के प्रपोजल है, 15-17 साल से ऐसे ही पड़े हुए, कहीं डेवलपमेंट नहीं हो रही है, वहां म्हाडा जैसे एजेंसी कॉन्ट्रैक्टर अपॉइंट करके जैसे काम करती है वहां वैसे SRA काम करे। और दूसरी बात, जो ग्राउंड प्लस 1 है, ग्राउंड प्लस 2 SRA है, उनको भी रेगुलराइज किया जाए, ये मेरी मांग है। खोके सरकार को मैं ये मांग कर रहा हूं क्योंकि महाराष्ट्र में कुछ मिला तो नहीं, लेकिन शहर को तो कुछ नहीं। गणपत गायकवाड यांनी मतदान केलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रमेश कदम केसचा दाखला देण्यात आलेला आहे आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मतदान केलेलं आहे। गणपत गायकवाड यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावण्यात आलेला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रमेश कदम यांच्या केसचा दाखला यासाठी देण्यात आला। गणपत गायकवाड यांनी आता मतदान केलेलं आहे। आतापर्यंत 270 आमदारांचं मतदान पार पडलेलं आहे। आतापर्यंत 270 आमदारांनी मतदान केलेलं आहे। अद्याप फक्त 4 आमदारांचं मतदान बाकी आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मतदान केलंय। तळोजा जेलमधून पोलिसांना इथे मतदानासाठी घेऊन आले होते। निवडणूक आयोगाकडून रमेश कदम केसचा दाखला या ठिकाणी देण्यात आला आणि गणपत गायकवाड यांना मतदानासाठी परवानगी देण्यात आली।